नमस्कार. नमस्कार. आपलं आमच्या महाराष्ट्र कृषी उद्योग युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. धन्यवाद. तर आपला परिचय करून द्या सुरुवातीला. माझं नाव अविनाश राजेश तांबे. हा. माझं वय आहे आता 21. हा. मी वयाच्या 17व्या वर्षीपासून हा व्यवसाय करतोय बरं. कुक्कुटपालनाचा. हा. त्यातून मला आता भरपूर असं म्हणजे प्रतिसाद पण मिळतोय हा. आणि भरपूर असं म्हणजे लोकांच्या पातून माझं सोशल मीडियाचे चॅनल पण गेले आणि जास्त असं ह्यातून उत्पन्न पण मला चांगल्या प्रकारे मिळते आता. बरोबर. 17व्या वर्षी म्हणजे तुम्हाला कसं वाटलं की नोकरीकडे माणसं वळतात शिक्षण घेऊन नोकरीकडे, तुम्हाला कसं वाटलं की बाबा हा व्यवसाय करावा? आता कसं झालंय, आता जास्त करून मुलं व्यवसायाकडे न वळता आपल्या म्हणजे जॉबकडे वगैरे वळतात. हा. आता 20-25 हजारात तर माझे स्वप्न पूर्ण होणार नाहीत असं मला म्हणजे वाटत होतं की आपले स्वप्न मोठे असल्यामुळे जॉब मध्ये आपण काही पूर्ण होणार नाही. मी सुरुवातीला 17 वर्षाचा बिझनेस स्टार्टअप केला तेव्हा मला खूप अडचणी आल्या. मी 25 पक्षांपासून चालू केलं होतं तेव्हा मला कमीत म्हणजे पूर्ण मला तो लॉट मरण पावला म्हणजे मॉर्टॅलिटी झालेली. तेव्हा काही अनुभव नव्हता मला. मी काय म्हणलं आता की बाबा ह्यात काहीतरी म्हणजे अनुभव घेतला पाहिजे. ह्यात रोगराईचं प्रमाण जास्त असतंय. म्हणजे जे ह्यात प्रॉपर माहिती आहे ते आपण घेतल्याशिवाय स्टार्टअप करण्यात काही अर्थ नाही. मग टोटल सर्व महाराष्ट्रातील पोल्ट्री मी फिरून आलो. सगळीकडची थोडी थोडी माहिती घेतली, प्रशिक्षण घेतलं. मग तेव्हा आपलं स्टार्टअप केला. आता पक्षी माझे कमीत कमी मी आतापर्यंत तरी 4,500 ते 5,000 मोठे पक्षी विकलेत आणि आता माझे पक्षी फार्म मध्ये 450-500 आहेत आणि सर्व खुडूक शिक्षण आहे माझं. खुडूक कोंबडे काढून मी पिल्ल काढतो आता. ह्याचं उत्पन्न दर महिन्याला निघतं, दर 6 महिन्याला कसं असतं? माझं महिन्यावरती उत्पन्न आहे आता. बरोबर. माझा मोठ्या पक्ष्यांतून अंड्यातून म्हणजे मोठा पॅरेंट अंडी त्यातून माझं कमीत कमी 50,000 ते 60,000 रुपयाचं उत्पन्न आहे आणि पिल्ल जर महिन्याला माझी 1.5 ते 2 लाखाच्या आसपास जातात. बरोबर. म्हणजे 2.5-1 लाख तुम्ही महिन्यासाठी आरामात. 2.5 लाखाच्या आसपास माझी उलाढाल आहे महिन्याला. बरोबर, ठीक आहे. म्हणजे 17व्या वर्षी तुम्ही चालू केलं, आज 21 वर्ष झाली. अच्छा. तर म्हणजे चांगली एखाद्या नोकरदाराला सुद्धा लाजवल असं तुम्ही काम करताय या व्यवसायामध्ये. नाही कसं आहे, आता जी युवा पिढ्यांचं कसं सांगायचं झालं तर स्थिर राहिलं पाहिजे. आता हे व्यवसाय कसा आहे, स्थिर राहणं गरजेचं आहे. यात जास्त करून अडचणी सुरुवातीला भरपूर आहेत. एक दीड वर्ष तरी प्रॉफिट काही नसते असं समजून हा धंदा करायचा. म्हणजे कसं असतंय, रोगराई आली म्हणा, पक्ष्यांची वाढ 6 महिन्यानंतर कोंबडी अंडे येते. 6 महिन्यापासून तरी वेट करणं गरजेचं आहे. कोंबडा 6-7 महिन्यानंतर आपला विकण्यासाठी येतो. आणि महत्वाचं म्हणजे आपला देशी कोंबडा कितीही मोठा झाला, 2 वर्षातून 2.5 वर्षांमध्ये त्याचं वेट कमीत कमी 1400-1500 ग्रॅम असतं जिवंत पक्षाचं. त्यामुळे देशीची जास्त वाढ नसत्या. पण शक्यतो जास्त करून मार्केटला चालणारा पक्षी म्हणजे आपला देशी. बरोबर. देशी म्हणजे आता पोल्ट्री मध्ये बॉयलर आलं किंवा अंड्याची कोंबडी असते. अच्छा. ते सोडून तुम्ही म्हणजे गावरांकडे का वळाला? आता कसं झालंय, नॅचरल म्हणजे कोरोना नंतर आपण बघायला गेलो तर कोरोना नंतर बॉयलर पक्षी, आता कोणावरती मी टीका करत नाही किंवा कोणाला मी असं वाईट म्हणत नाही पक्षी. पण कोरोनाच्या काळात आता बघायला गेलो तर आपण जास्त करून देशी म्हणजे आता मोठे पोल्ट्री फार्म आहेत त्यांचे अंडे त्या काळात 2019-20 म्हणजे दरम्यान आपला कोरोना आला. त्या काळात अंड्याला भाव झाला 35 रुपये. म्हणजे म्हणण्याचा दृष्टिकोन त्यावेळी नॅचरल खाण्यासाठी माणसं तडपडत होती, मिळत नव्हतं पण नॅचरल पाहिजे होतं. मग त्यासाठी मी एक विचार केला, म्हणलं आता कसं झालंय की जास्त करून औषधे वगैरे यांचा जास्त समावेश झालाय आपल्या ह्याच्यात. म्हणजे आधुनिक जीवनामध्ये जास्त करून औषधांचा समावेश झालाय. त्यामुळे म्हटलं आपण काहीतरी नॅचरल करायचं. नॅचरल करण्यासाठी माझ्या डोक्यात एक आला. माझ्याबरोबर भरपूर बिझनेस झाले, 4-5 बिझनेस केले. पण त्यात काय मला एवढं म्हणजे असं पैसे मिळत होते, लॉस कशात झाला नाही माझा. पण असं काहीतरी नवीन मार्केटमध्ये करावं, आपलं कमी वय आहे म्हटलं काहीतरी मार्केटला आपलं नाव करावं. त्यासाठी मी हा बिझनेस निवडला आणि यात मला चांगल्या प्रकारे आपलं प्रोत्साहन मिळाले. बरोबर. आता तुम्ही सोशल मीडिया सुद्धा वापरताय, त्याचा तुम्हाला फायदा कसा होतो व्यवसाय? आता जास्त करून कसं झालंय, सोशल मीडियामुळे तर हा माझा व्यवसाय आहे. जास्त करून आता माझे पिल्ले कर्नाटक, माझ्यापासून 500 किलोमीटर, 700 किलोमीटर, 700 किलोमीटर अशा ऑर्डरी जात आहेत. म्हणजे त्यांची माझी ओळख कशावरून झाली? सोशल मीडिया. कारण माझं त्यांचा काय संमत आहे का? एवढं लांबून मला विश्वास ठेवून ऑर्डर देतात. त्यामुळे आपण विश्वासानंच काम करतो या व्यवसाय. म्हणजे कुणाला असं म्हणजे दुजा करत नाही किंवा कोणाला फसवून काम करत नाही. मी आता माझं एवढं मी लॉट विकलेत, कोणाचाही असा रिपोर्ट नाही की दादा तुम्ही फेक देत नाही. काय असेल ते मी नॅचरल आणि देशी पद्धतीने करतो या व्यवसाय. म्हणजे प्रामाणिकपणाचं तुम्हाला फळ 100% फळ मिळाले. आणि यातून मी आता मोठा पण प्लॅन चालू आहे माझा आता. म्हणजे जास्त माझा उद्देश काय, माझ्या वयातली म्हणजे युवा पिढी ह्यात उतरली पाहिजे आणि माणसांचं कसं आहे दृष्टिकोन बदलला पाहिजे की हा गावठी व्यवसाय अशी काय म्हणतात की काय मिळत नाही, काय करू नका. पण माझं मनापासून सांगणं आहे
हा. सर्वांनी की हा व्यवसाय खरोखर प्रॉफिटेबल आहे हा. आणि मनापासून कराल तर लखपती लवकर व्हाल. बरं फक्त लागून राहिलं पाहिजे. हा, हा. बरोबर. आता आपण तुमचं पोल्ट्री फार्म बघूया, तुमचं नियोजन कसं असतं ठीक आहे, आणि सर्व तुमची मी तुम्हाला structure. सर्व माहिती देतो अजून. हा. जाऊया आपण. तर अशा प्रकारे आपण सर्व आपल्या सेटअप मध्ये डबा मारलेले असतात. त्या डब्यात मित्रांनो अशा अंडी घालतात पक्षी. अंडी घालून बाहेर मुक्त आपण दाखवलं, मुलाखत घेतली तिथं मुक्त मध्ये पक्षी दिवसभर वेस्टेज भाजीपाला आपण शेवग्याचा पाला वगैरे टाकतो, दिवसभर बाहेर खाण्यासाठी जातात आणि अंड्यावरती आला की पक्षी असा अंडे येथे घालतो. तुम्ही बघू शकता असे कोंबड्या सर्व अंड्यावरती आहे तिथे. आणि शातून म्हणजे तुम्हाला मी नॅचरल मागापासून म्हणतोय ते असं मित्रांनो हे बघू शकता. अशी कोंबडी मी अंड्यावरती बसवलेली आहे आणि ह्या प्रकारे कोंबडी आपण दर महिन्याला लॉट आपण खुडूक सेक्शन करतो. प्रत्येकी कोंबडी खाली आपण 21 अंडी ठेवून पिल्ले उभवतो आणि त्यातून आपण मार्केटला सेल करतो. अशा प्रकारे आपल्या मोठ्या कोंबड्यांचं पॅरेंट आहे. बाहेर आणि पक्षी आहेत मोठे, असे पूर्ण पक्षी आहेत. अंडे देतात, आत येतात, बाहेर जातात. सर्व प्रकारचं खाद्य वगैरे, खाद्याचं नियोजन वगैरे एकदम असं चांगल्या प्रकारे असते आपलं. आता महत्वाचं म्हणजे कुक्कुटपालनामध्ये सर्व शेतकऱ्यांनी अडचण येणार म्हणजे रोग. हा. रोग मित्रांनो आता कसं असते, जानेवारी डिसेंबर महिन्यात भरपूर प्रकारे थंडी असते. थंडी असल्यामुळे रोगाचं प्रमाण जास्त असते. त्यामुळे थंडी येऊ नये त्यासाठी आधी काय करायचं मित्रांनो, सर्व भांडी दररोज स्वच्छ करायची. पाण्याची भांडी दररोज सकाळ संध्याकाळ बदलू. त्या 2 महिन्यात मित्रांनो फिल्टर पाणी ठेवलं तरी काही अडचण नाहीये. पण शक्यतो पाण्यातून खाद्यातून जास्त करून रोग येऊ शकतो. कसं असते जास्त करून कुक्कुटपालनामध्ये येणारा रोग म्हणजे सीआरडी. सीआरडी म्हणजे सर्दी. जेव्हा पक्ष्याला सर्दी येते तेव्हा कुठेतरी एका साईडला बसलेला असतो, म्हणजे त्याचा वीकपणा पूर्ण वेट त्याचं कमी होतं. मग आता आपण असं रॅक केलेले सर्व पक्षी संध्याकाळच्या रॅकवर बसतात. जो पक्षी आजारी आहे तो तर असं कुठेतरी कोपऱ्यात बसलेला असतो, एका साईडला बसलेला असतो. पण त्याची ह्युमिनिटी पॉवर म्हणजे सहनशक्ती त्याची कमी झालेली असते, त्यासाठी एका साईडला बसलेला असतो. आपण संध्याकाळी दररोज 10-10:30 वाजता फार्मवरती येऊन चांगल्या प्रकारे तुम्ही देखभाल करणं अतिशय गरजेचं आहे. आणि ह्यात काही जास्त म्हणजे असं म्हणजे वजन उचलण्यासारखं काही नाहीये, फक्त नजर आणि तो म्हणजे असणारा म्हणजे आपला पक्षावरती असणारा म्हणजे आपण काय म्हणतो लक्ष ठेवणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्या पलीकडे काय करायला नाही मित्रांनो. कोणत्या पक्षाला जास्त आजार आहे काय आहे ते बघणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्याच्यावरती औषध म्हणायला गेलं तर आपण देशी प्रकारे औषध पण करू शकतो. जर 15 दिवसाला आलं, लसूण, हळद म्हणा ह्याचा काढा चांगल्या प्रकारे पक्ष्यांनी घालणं अतिशय गरजेचं आहे. ते जास्त करून नैसर्गिक तुम्ही करा, अँटीबायोटिक मध्ये जास्त उतरू नका. त्यानंतर त्याचा रोग येऊ नये म्हणून हे करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे आयुर्वेदिक आपलं असेल ते. परत आपण दुरांडी करू शकतो लिंबाच्या पालाची. आपला ह्याचा पाला असतोय तत्तूचा पाला वगैरे, हे जास्त करून आपल्या शेडमध्ये संध्याकाळची दूर वगैरे करायचा. त्यामुळे त्यांचे जे जंतू होतात ते निघून जातात. आणि फवारणीचं सांगायचं झालं तर आपण जर 10 दिवसाला निर्गिलीची तेलाची कापराची जर 10 दिवसाला फवारणी करतो, म्हणजे भविष्यात रोग येऊ नये, आपलं जास्त पॅरेंट असल्यामुळे रोग येऊ नये यासाठी आधीच आपण नियंत्रण करणं अतिशय गरजेचं आहे. दिवसभर काम किती वेळ असते? आता कसं असतंय माझं, सकाळी मी बरोबर 7ला पक्षी बाहेर सोडतो. 7ला पक्षी बाहेर सोडल्यानंतर एक 7, 8, 9 पासून माझं काम होतं. मग आपलं इकडे तिकडे काय असेल ते हॉटेलचं वेस्टेज आणायला जायचं, मग भाजीपाला आणायला जायचं, दिवसभर ते रुटीन. संध्याकाळी बरोबर आपण 4:30-5 पासून येतो. काय असेल ते खाद्य पाणी करून केलेलं असतं, त्यामुळे दिवसभर येण्याची काही गरज नसते. पक्षी आत बाहेर करतो म्हणजे दिवसातून 4 तास काम आहे मला, फक्त 4 तास काम आहे. आणि बाकी काही काम नाही येले, फक्त निरीक्षण करणं अतिशय गरजेचं आहे. निरीक्षण व्यवस्थित करणं गरजेचं आहे. कोणत्या पक्षाला काय झालंय, कोणता पक्षी आजार आहे, काय आहे, लंगडतोय कोणता पक्षी, कोणत्या पक्षाला जास्त कोंबडे मारतायत, मग त्याचं सेफ्टी कसं सेक्शन करायचं हे करणं अतिशय गरजेचं आहे. आता तुम्हाला लहान पिल्लांचं तुम्हाला दाखवतो या. 1100 पिल्लं आहे तिथे बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे पाण्याचं नियोजन, खाद्याचं नियोजन, खाद्याची भांडी वगैरे सर्व दिवस सकाळी आपण त्यांचं एकदम चांगल्या प्रकारे करतो. त्यांचं औषधं वगैरे लसीकरण एकदम प्रॉपर असते आपलं. आणि ह्या पक्ष्यांची ऑलरेडी आपली बुकिंग सर्व झालेली असते मित्रांनो. आणि ह्याच्या पुढचे लॉट आपल्या सोशल मीडियामुळे सर्व बुकिंग आहेत. त्यामुळे सोशल मीडियाचा आपल्याला चांगल्या प्रकारे म्हणजे आपण वापर केल्यामुळे आपल्याला फीडबॅक चांगला आहे. आणि हे पक्षीची ग्रोथ बघू शकता. हा देशी पक्षी आहे मित्रांनो ओरिजिनल. हा पक्षी आता कमीत कमी 25 दिवसाच्या आसपास पक्षी झालाय. आणि सर्व असे पक्षी आहेत एकदम असं त्यासनी कमीत कमी 25 दिवसाचा पक्षी होईपर्यंत त्यासनी प्रत्येक पिल्लाला 1 वॅट म्हणजे 2
2 लाईट असणं गरजेचं आहे. हा. जी कोंबडी ऊब देते तीच आपण ऊब द्यायचा प्रयत्न करायचा, त्यानंतर पक्षींची मर होत नाही. हा. आणि काय असेल ते आपलं किरकोळ औषध वेळापत्रानुसार घालायची, त्यामुळे चांगल्या प्रकारे आपलं होऊ शकतं. आणि ह्यात फेल जाण्याचं काय म्हणजे हे नाही, आपल्या व्हिडिओ मध्ये सर्व तुम्हाला दाखवलंय ते तुम्ही विक्री 100% किती बघा. दिवसापासून होती हिची? हा? विक्री किती दिवसापासून? ह्याची विक्री आता आपण 1 महिन्यानंतर करतो. हा. मग पुढचे कसं असतं, पुढचे जे म्हणजे पुढचे जे शेतकरी घेतात ते किती अंड्यावरती आल्यानंतर विकतात, किंवा मोठे मोठे तलंगा झाला म्हणजे तलंगा म्हणतात मराठी भाषेत, हा. त्या 2.5-3 महिन्यात आल्यावरती पण त्यांना चांगला भाव मिळतो. आणि त्यानंतर पक्षी आपला कोंबडा आपला आकडा वगैरे असते, त्यात चांगला 1100-1200 रुपये कोंबडा आपल्या मार्केटला जातात. 1 महिन्यापर्यंत खर्च किती होतो या पक्ष्यांचा? आता प्रत्येकी एका पिल्लाचा खर्च ठरला हा. तर म्हणजे अंड ठेवण्यापासून हा. पक्षी विकेपर्यंत कमीत 35 ते 40 रुपये माझा खर्च होतो. एका पिल्लाचा? हा, 40-45 आणि रुपये. विक्री एका पिल्लाची कितीला होती? माझ्या आता मार्केटला कमीत कमी पिल्लू माझं जातं आता 130 रुपयाला मार्केटला विक्री जाते आपली. बरं. पण कसं असते, त्यात मर पण होते हा. बऱ्यापैकी, त्यामुळं डिपेंडेड 50 रुपयाच्या आसपास आपला खर्च धरून चालतो. पण हा. मर नाही झाली तर तेवढा खर्च मी तुम्हाला सांगितलं तेवढा होतो. हा. पण मर वाचवायची असेल तर अशा प्रकारे तुम्ही लाईटाची वगैरे सोय, कॉईल वगैरे लावणं अतिशय गरजेचं आहे. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला या तरुणाची यशोगाथा? कमेंट मध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, आणि असेच प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशीच मुलाखत घेऊन. धन्यवाद.